नगर परिषद कार्यालयात विजेचा अपव्यय होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड आहे। खाली खुर्ची खात आहे पंख्याची हवा। मुख्याधिकाऱ्यांना ऑफिससह सर्वच ऑफिस मधील फॅन लाईट सुरूच। एकीकडे सरकार वीज वाचवण्यासाठी जनतेत जनजागृती करत आहे, सोबतच सोलर लावण्यावर भर देत आहे। महत्त्वाचे असे की शेतकरी 24 तास वीज मिळावी म्हणून सरकार पुढे पायाघड्या घालत आहे। रात्री वीज मिळत असल्याने त्यांना जीव धोक्यात टाकून शेतात जावे लागत आहे। तर दुसरीकडे दर्यापूर येथील शासकीय कार्यालयात विजेचा अपव्यय होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला आहे। नगरपालिकेत विजेचा अपव्यय होत असल्याने या कार्यालयात गेल्यावर समोर आले आहे। आज सोमवार दिनांक 30 जून रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान ऑफिसमध्ये एकही अधिकारी कर्मचारी हजर नसताना ऑफिसमधील फॅन लाईट हे सुरूच होते। प्रतिनिधीच्या वतीने नगरपालिका कार्यालयात आकस्मिक भेट दिल्यानंतर भोंगळ कारभार दिसून आलेला आहे। अधिकारी कर्मचारी हे दुपारी जेवणासाठी बाहेर गेले असता त्यांना आपल्या ऑफिस मधील लाईट फॅन बंद करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाली नाही का? कारण या ऑफिस मधील खाली खुर्ची ही फॅनची हवा खात असल्याचे दिसून आले आहे। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना विद्युत बिल वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते। मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयातच रातोरोजपणे अशा प्रकारे भर दिवसा विद्युतची नासाडी केली जात आहे। विशेष म्हणजे दर्यापूर नगरपालिकेमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारी यांच्या भरवशावर या नगरपालिकेचा कारभार चालतो। 3 महिन्यात तब्बल 3 वेळा या नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी मिळाले आहे। त्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मात्र चांगलीच संधी होत असल्याचे बोलले जात आहे। तर दुसरीकडे शहरातील जनता आपल्या समस्या घेऊन कार्यालयात गेला असता मुख्याधिकारी नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही असे थातूरमातूर उत्तरे देऊन जनतेला परत पाठवले जाते। मात्र ठेकेदार यांची कामे ही वेळेवर होत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या गंभीर बाबीची तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन दर्यापूर नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी रुजू करण्यात यावे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लागेल व कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सुरू असलेला भोंगळ कारभार याला कुठेतरी आळा बसेल, अशी मागणी आता दर्यापूर वासियांनी केली आहे। या गंभीर बाबी संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माहिती घेऊन पुढील कार्यवाही करतो। NP9 न्यूज साठी दर्यापूर येथून किरण होले।